सोशल मीडियावरच्या एका रीलच्या नादात एका तरुणाचा जीव जातो की हा फक्त एक दुर्दैवी अपघात असतो. दिल्लीत नुकत्याच घडलेल्या एका घटनेनं हा प्रश्न पुन्हा एकदा समोर आणला आहे. खरे 3 फेब्रुवारीची ही घटना आहे. दिल्लीच्या द्वारका परिसरात एक खूपच भीषण अपघात झाला. यात 23 वर्षांच्या साहिल धनेश्रा नावाच्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. आणि जी गोष्ट सगळ्यात जास्त धक्कादायक आहे ती म्हणजे ज्या स्कॉर्पिओ गाडीनं साहिलच्या बाईकला धडक दिली. हो, ती गाडी एक 17 वर्षांचा मुलगा चालवत होता. ज्याच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्सही नव्हतं, अजिबात नाही. हे ऐकूनच खूप विचित्र वाटतं. आपण थोडं साहिलबद्दल बोलूया, कारण तो फक्त एक अपघातातला आकडा नाहीये. तो एक हुशार, महत्वाकांक्षी तरुण होता. BBAच्या शेवटच्या वर्षाला होता, बरोबर? अगदी. आणि त्याचं एक स्वप्न होतं जे पूर्ण होण्याच्या अगदी जवळ तो पोचला होता. त्याला मँचेस्टरच्या एका मोठ्या युनिव्हर्सिटीमध्ये मास्टर्ससाठी ॲडमिशन मिळाली होती. तो लवकरच UKला जाणार होता. त्याच्या खोलीत एक पोस्टर होतं असं मी वाचलं, ज्यावर लिहिलं होतं, हो, 2025 हे माझं वर्ष असेल. $1 मिलियन कमाईचं वर्ष. पण एका क्षणात सगळं संपलं. सगळं. पोस्टमॉर्टम रिपोर्ट खूपच भयानक आहे. त्याच्या डोक्याला इतकी गंभीर दुखापत झाली होती की मेंदूत रक्तस्राव झाला होता. बरगड्या, हाताची हाडं मोडली होती. साहिलच्या स्वप्नांचा इतका दुर्दैवी शेवट, पण ज्याच्यामुळे हे घडलं त्या 17 वर्षांच्या मुलाचं काय? आणि इथेच हे प्रकरण खूप गुंतागुंतीचं होतं. तो मुलगा फक्त 17 वर्षांचा आहे आणि सध्या म्हणजे 10वीची बोर्डाची परीक्षा देत आहे. अच्छा. त्याला बालसुधारगृहात पाठवलं होतं, पण परीक्षेसाठी त्याला जामीन मिळाला आहे. त्याच्या वडिलांनी माफी मागितली आहे. ते म्हणाले की माझा मुलगा नादानीमध्ये म्हणजे अजाणतेपणामुळे असं वागला. पण इथेच एक मोठा प्रश्न येतो. लायसन्स नसताना स्कॉर्पिओसारखी गाडी चालवणं ही नादानी म्हणता येईल का? हाच तर या केसमधला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण कायद्याच्या भाषेत नादानी आणि गुन्हेगारी निष्काळजीपणा यात खूप मोठं अंतर आहे. त्याच्या वडिलांनी असंही म्हटलंय की ते शहराबाहेर होते आणि मुलाने परवानगीशिवाय चाव्या घेतल्या. पण साहिलच्या आई इना माकण, ज्या एक सिंगल मदर आहेत, त्यांचा आरोप तर खूपच गंभीर आहे. हो, खूपच गंभीर. त्या म्हणतायत की हा अपघात नाहीये, हा गुन्हा आहे. आणि त्यांचं म्हणणं आहे की तो मुलगा आणि त्याची बहीण गाडी चालवताना धोकादायक स्टंट करून रील बनवत होते. बरोबर. आणि इथेच आणखी एक गोष्ट आहे. आरोपीच्या वडिलांनी हा रील बनवण्याचा आरोप नाकारलाय. ते म्हणतात की ती एक छोटी व्हिडिओ होती. म्हणजे हा एक शब्दांचा खेळ आहे का? रील आणि छोटी व्हिडिओ. अगदी. रील म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर सोशल मीडियासाठी केलेली स्टंटबाजी येते, जी धोकादायक वाटते. तर छोटी व्हिडिओ हा शब्द त्या मानाने कमी गंभीर वाटतो. पण कायद्याला याने काही फरक पडत नाही. गाडी चालवताना मोबाईल वापरणंच मुळात गुन्हा आहे. आणि म्हणूनच पोलिसांनी फक्त त्या मुलावरच नाही तर त्याच्या वडिलांवरही FIR दाखल केली आहे. मोटर वाहन कायद्यानुसार अल्पवयीन मुलाने गुन्हा केल्यास पालकांनाही जबाबदार धरलं जातं. याबद्दल कायदा नक्की काय सांगतो? पालकांची जबाबदारी नेमकी काय? हो, मोटर वाहन कायद्याचं सेक्शन 199A हे स्पष्ट सांगतं की अल्पवयीन मुलाने गाडी चालवून गुन्हा केल्यास गाडीच्या मालकाला किंवा पालकांना दोषी मानले जातं. त्यांना 25,000 रुपयांपर्यंत दंड आणि 3 वर्षांपर्यंत तुरुंगवासही होऊ शकतो. अच्छा, म्हणजे हा कायदा फक्त शिक्षा करण्यासाठी नाही, तर पालकांवर एक जबाबदारी टाकण्यासाठी आहे. बरोबर. एक प्रकारचा दबाव निर्माण करतो की तुम्ही तुमच्या मुलांवर लक्ष ठेवा. साहिलच्या आईची मागणी आहे की त्या मुलावर प्रौढ व्यक्तीप्रमाणे खटला चालवला जावा. हे शक्य आहे का कायद्यात? हे ज्युव्हेनाईल जस्टिस ॲक्टनुसार काही गंभीर गुन्ह्यांमध्ये शक्य आहे. जर गुन्हा हेनस म्हणजे अत्यंत घृणास्पद असेल आणि मुलाचं वय 16 ते 18च्या दरम्यान असेल, तर ज्युव्हेनाईल जस्टिस बोर्ड ठरवू शकतं की त्याच्यावर प्रौढ म्हणून खटला चालवायचा की नाही. आता या केसमध्ये बोर्ड काय निर्णय घेतं हे महत्त्वाचं ठरेल. वडिलांनी माफी मागितली, पण साहिलच्या आईने ती नाकारली. त्यांची प्रतिक्रिया खूपच मन हेलावून टाकणारी आहे. त्या म्हणाल्या, त्यांच्या सॉरीला न स्वीकारल्याबद्दल सॉरी. माझ्या मुलाच्या आयुष्याची किंमत सॉरीने पूर्ण होणार नाही. खरंय. आणि कायदेशीरदृष्ट्या माफीमुळे गुन्हा कमी होत नाही. पण मानवी दृष्टिकोनातून पाहिलं तर दोन्ही कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत की नाही. आरोपीच्या वकिलांचं म्हणणं आहे की तो मुलगा या घटनेमुळे मानसिक धक्क्यात आहे. त्याला परीक्षेवर लक्ष केंद्रित करता येत नाहीये. पण साहिलच्या आईच्या दुःखापुढे या सगळ्या गोष्टी फिक्क्या पडतात. तर मग ही एक मुलाची नादानी होती की कायद्याला न जुमानणाऱ्या बेजबाबदारपणाचा परिणाम? एका तरुणाची स्वप्न अशी रस्त्यावर चिरडली जातात तेव्हा समाज म्हणून आपण कुठे कमी पडतो हा विचार करायला लावणारी ही घटना आहे.
या आणि अशाच महत्त्वाच्या बातम्या आणि त्यामागचं विश्लेषण सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. हे ऐकले का? लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.